मी आसाराम राजगुरू न्यूजमधून आलेलो आहे मी। आज आपण बघतो इथं भारत कॉलनीमध्ये आपल्या BJPचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी म्हणजे आपलं जे काही विकासाचा संकल्प आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यावं त्यांचे मत। ओके कट करू नाही कंटिन्यू आपला काय विकासाचा संकल्प त्याच्याबद्दल काही दोन शब्द बोलता येईल आपल्याला? आमच्या विकासाची कामं तर भरपूर झालेली आहे। आमचे माननीय हरिभाऊ बागडे आणि माननीय आपल्या अनुराधाताई चव्हाण आमदार यांनी आम्ही खूप वार्डामध्ये कामं केलेली आहे। आमचे माजी महापौर बापू घडामोडे आणि मनोज गांगवे यांनी खूप वार्डामध्ये विकास केलेला आहे। आता सगळा विकास झालेला आहे, फक्त आपला पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याची समस्या। नमस्कार, प्रभाग क्रमांक 25 यातले 4 उमेदवार सविताताई घडामोडे, प्रियंका दीपक खोतकर, रवी भाऊ कावडे, मनोज भाऊ गांगवे, आम्ही 4 उमेदवार आहोत। आमच्या प्रभागात पाण्याची समस्या आहे तर ती 2 महिन्यात पूर्ण होणार आहे। विठ्ठलनगरमध्ये पाण्याच्या टाकीचं पूर्ण काम झालेलं आहे। आमदार अनुराधा अतुल चव्हाण ताईच्या मार्गदर्शनाखाली बापू घडामोडे, मनोज भाऊ गांगवे, माजी महापौर बापू भगवान घडामोडे आणि हरिभाऊ बागडे नाना यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचा वार्ड ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी पण पूर्ण केल्या आणि पुढे आम्ही पण एक हे म्हणून सेवक म्हणून सगळ्यांच्या समस्या काही ज्या असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। लेडीजच्या असतील पुन्हा काही दुसऱ्या पण ज्याच्या काही असतील समस्या कोणत्या पण ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। आता आपल्या समाजामधल्या म्हणजे महिलांच्या ज्वलंत समस्या कोणत्या आहेत? महिलांच्या पाण्याच्या समस्या आहे त्या 2 महिन्यात पूर्ण होणार आहे। पाण्याच्या समस्या तर आहेच आहे, पण त्या आता समजा नशाखोरी झाली। महिला सुरक्षा म्हणजे महिला बाहेरचं जाऊ द्या पण घरातून पण सुरक्षित पाहिजे। महिला नवऱ्यापासून म्हणा, सासऱ्यापासून पण म्हणा, जेवढा उच्च शिक्षित झालं तेवढं त्यांना त्रास पण आहे। असं काही नाही की महिला बाहेर पडल्या म्हणून ते खूपच स्वावलंबी आणि यांनी घराघरातून महिला दुःखी आहे। तर पहिले घरातून परिवर्तन व्हायला पाहिजे। माझी बहीण जो मुलगा बाहेर पडतो ना त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। बाहेर पडणारी जी मुलगी असेल किंवा स्त्री असेल ती माझी बहीण असेल, इथून तुमचं घरात जर सुधारलं तर गल्ली सुधारली तर दिल्ली सुधारत। दुसरा प्रश्न झाला पाण्याचा। पाणी प्रश्न हा काही 2 महिन्यात पूर्ण होणार नाही। हा जो आहे ना खैरे साहेबांच्या पासून आलेला आहे, समांतर वाहिनीला खैरे साहेबांनी तेव्हा हे पाठिंबा नाही दिला, त्यांच्यामुळे आपली जलवाहिनी रखडलेली आहे आणि साहेबांच्या माध्यमातून कामं झालेलं आहे। छोटं जरी आपल्या घर बांधायचं तर त्याला भरपूर वेळ लागतो। पूर्ण शहराचा विकास आहे हा। टाक्याचं पण आता बांधकाम होते, लाईनी पण मोठ्या टाकतायत। आज नाही पण उद्याच्या पिढीला आपल्याला भरपूर पाणी मिळणार आहे। भरपूर पाणी वापरा, पाण्याला मीटर राहणार आहे, मनसोक्त पाणी वापरा। तुम्हाला जेवढं पाणी वापरायचं वापरा, काही बंधन राहणार नाही, पाणी भरपूर राहणार आहे। दुसरं झाला आम्ही जो आता सगळ्यांनी एक मुद्दा घेतलेला आहे, आपल्या फक्त एखादं वाचनालय म्हणा, मुलांसाठी खेळायचं गार्डन म्हणा, जे आता आपल्या याच्या स्लम एरियामध्ये राहतो आपण, तिथे मुलांना बसायला जागा नाही आहे, त्यांना बऱ्याच गोष्टीची माहिती नाही। असं काही या माध्यमातून आपण निवडून आल्यानंतर आम्ही महिला या उपक्रमावर जास्त राबवणार आहोत की स्लम एरियातल्या मुलांना कसं आपण बाहेर न्यायचं, त्यांना अभ्यासाचं महत्त्व, खेळाचं महत्त्व, आरोग्याचं महत्त्व आणि आरोग्याच्या ज्या सेवा पण असतात, डॉक्टर असतील गाठीतले त्यांना शिबिर घेऊन त्यांच्या माध्यमातून पोहोचणं, रक्तदानाचं महत्त्व सांगा, अनेक गोष्टीचं महत्त्व आपण त्यांना समजून सांगणार। हा उपक्रम घेऊन, हा झेंडा घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला आम्ही बाहेर पडलेला आहोत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमचं सरकार आहे आणि आमचंच राहणार आहे। जय ज्योती जय क्रांती। जनतेला काय आव्हान करणार तुम्ही? काय आव्हान पाहिजे तुम्हाला? जनतेला आम्ही हेच आव्हान करणार आहे का तुमचं मतदान वाया नका घालू, तुम्ही पण कोणाला मतदान नका करू, आमच्याच कमळाला मतदान करा। कमळ हे सगळ्यांचं आहे, कमळ हे चिखलातून उठतं पण ते कमळ हे विसरून चालणार नाही आपल्याला। ओके व्हेरी गुड। अशा प्रकारे बघितलं आपण इथं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नारी शक्तीचा लाडक्या बहिणीचा एकच भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ। ओके अशा प्रकारे बघितलेलं आहे आपण भारत कॉलनीमध्ये। आपल्या इथं BJP म्हणजे फुल कॉन्फिडन्समध्ये आहे आणि आपली ही जी मोदी साहेबांची जी काही मॅजिक लहर ती इथे 100% कायम राहील अशी आशा आहे। त्याच्यामुळे ओके सो बोलायचं असं नाही बोलायचं, ऐका सर नाही सर्व जनतेला आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने निवडून आणा आणि आपले पूर्ण कामं होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। कारण मोदी पण आपलेच आहे, बागडे नाना आपलेच आहे, अनुराधाताई आपलेच आहे आणि नगरसेवक आपले असले तर सगळेच कामं पूर्ण होतील।
आणि सर्व गावकऱ्यांना पण पाठिंबा आहे त्यांचं. त्यांनी पहिल्यापासून कामं केलेले आहे, अजून पण ते सगळे कामं पूर्ण करणार आहे. तर त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, प्रतिसाद द्या सगळ्यांनी. आणि भारतीय जनता पार्टीचाच विजय झाला पाहिजे. 16 तारखेला आपला झेंडा फडकला पाहिजे, हे सर्वांना विनंती करून सांगतो. दादा प्रभाग असल्यामुळे 4 मतदान करायचे, त्याच्यामुळे जनतेने कन्फ्युजन न होता सगळं समजून घेऊन 4ही जे काही मशिनी असतील त्या व्यवस्थित बघून मतदान करा. ओके, हे तुम्हाला हे म्हणजे जनतेला आव्हान करायचे म्हणजे ते घोळ होत आहे. 4 मशिनी असल्यामुळे सगळ्यांना अ ब क ड 4ही उमेदवारांना बघून आपली भारतीय जनता पार्टीला असं मत आहे. समजा इकडं आपला वार्ड आहे ना, तर इथं रवी भाऊच्या याचं पहिलं लागलं पाहिजे, इकडं तुमचं आहे तिकडं त्यांचं पहिलं लागलं पाहिजे. ज्या ज्या एरियामध्ये ज्याचं मतदान आहे त्याचं पॅनल पहिलं लागलं पाहिजे. ते भूतो राहणार व्यवस्थित राहणार चारी मशीन राहणार भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा लाडक्या बहिणीचा एकच भाऊ घेऊन येऊन येणार कोण घेऊन येऊन येणार कोण अरे कोण म्हणता येणार नाही, कोण म्हणता येणार नाही. ठीक आहे.